नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिलला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून जे इम्पॉर्टंट महत्वाचे IMP क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय प्रश्न दिलेला आहे. कोणत्या राज्य सरकारने हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मानव हत्ती संघर्ष टाळण्यासाठी गज रक्षक ऍप सुरू केले आहे? कोणता ऍप सुरू केलेला आहे? गज रक्षक ऍप सुरू केलेला आहे. आता इथं ऑप्शन काय दिले आहेत? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार. तर हा प्रश्न मी अगोदर पण आपल्या याच्यामध्ये घेतला होता आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करायला, खूप जणांनी कमेंट केलेले आहे उत्तर. तर उत्तर सांगतो मी. गज रक्षक ऍप कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? मध्य प्रदेश. कोणत्या राज्याने? मध्य प्रदेश. नेक्स्ट, ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या सरकारने 2025 हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या सरकारने 2025 हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? याचं उत्तर आहे गुजरात. गुजरात या राज्याने ऑक्टोबर 2025 मध्ये शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे गुजरात राज्याने. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने प्रत्येक विभागीय मुख्यालयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? कोणत्या राज्य सरकारने प्रत्येक विभागीय मुख्यालयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड. तर कोणत्या राज्याने केलेले आहे मित्रांनो? याचं उत्तर पटापट कमेंट करा लगेच. कोणत्या राज्य सरकारने दिव्यांग पुनर्वसन म्हणजे प्रत्येक विभागामध्ये मुख्यालयात सांगितलेलं आहे की दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. न्यूज मध्ये पण खूप वेळा दाखवलेलं आहे. आता काही जण पेपर वाचत नसतील, न्यूज बघत नसतील, तर त्या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर काय माहित नसेल. तर मी सांगतो, याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. काय उत्तर आहे याचं? उत्तर प्रदेश. मध्य प्रदेश नाहीये, बिहार पण नाहीये, झारखंड पण नाही. याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. ओके, चला नेक्स्ट. विकास संवाद आणि माहिती प्रसार योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? काय विचारलेलं आहे? विकास संवाद आणि माहिती प्रसार योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? आता इथे ऑप्शन काय दिलेले? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, अर्थ मंत्रालय. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? माहिती आणि प्रसारण मंत्रालय. काय उत्तर आहे? माहिती आणि प्रसारण मंत्रालय. चला नेक्स्ट. कवची ज्वालामुखी कोणत्या महासागरात आहे? सगळ्यांनी व्यवस्थित प्रश्न बघा. काय प्रश्न विचारलेला इथे? काय प्रश्न विचारलेला आहे? कवची ज्वालामुखी कोणत्या महासागरात आहे? कवची ज्वालामुखी. शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, नाही तर काय काय शब्द लक्षात बसत नाहीत, तरी पण सांगत आहे मी. कवची ज्वालामुखी कोणत्या महासागरात आहे? दक्षिण अटलांटिक महासागर, हिंद महासागर, दक्षिण पॅसिफिक महासागर, उत्तर अटलांटिक महासागर. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? दक्षिण पॅसिफिक महासागर. काय उत्तर आहे? दक्षिण पॅसिफिक महासागर. चला नेक्स्ट. भारतात दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता काही जण पोलीस भरतीची तयारी करणारे असतील किंवा काही जण नवीन असतील, तर त्या सर्वांना पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना तर हा प्रश्नाचं उत्तर माहितच असेल. पण जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना माहित नसेल. म्हणून योग दिवस कधी साजरा केला जातो, ग्राहक दिन कधी साजरा केला जातो, हे सगळे बरोबर सगळे दिवस तुमच्या लक्षात असले पाहिजेत. म्हणून मी सर्वांना सांगतो, आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आपण टाकत असतो की नाही, ते सर्व व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दुसरे पुस्तकं कोणते वाचायचं काही काम पडणार नाही. बघा, भारतात ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन काय दिले जाते? ते ऑप्शन दिलेले आहेत 21 डिसेंबर, 22 डिसेंबर, 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर.
तर कधी साजरा केला जातो ग्राहक दिन? 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो ग्राहक दिन, 24 डिसेंबर. चला नेक्स्ट. भारतात राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता AI संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? भारतात राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता AI संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ. तर कोणतं राज्य आहे जे AI संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? ते पहिले राज्य आहे गुजरात. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या, गुजरात हे पहिले राज्य ठरलेले आहे AI संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य. चला नेक्स्ट. राष्ट्रीय चाचणी केंद्र NTH ची स्थापना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे? बरोबर, राष्ट्रीय चाचणी केंद्र NTH ची स्थापना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, त्याच्यानंतर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. तर मित्रांनो याचं उत्तर पटापट सांगा मला, काय असणार आहे याचं उत्तर? ग्राहक व्यवहार मंत्रालय. काय उत्तर असणार आहे याचं? ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. राष्ट्रीय चाचणी केंद्र NTH ची स्थापना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत झालेली आहे? ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. चला नेक्स्ट. 4 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी असलेल्या मूल्यधारित शिक्षण कार्यक्रम संस्कार शाळा कोणत्या राज्य सरकारने सुरू केला? लक्षात असू द्या सगळ्यांनी, 4 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मूल्यांधारित शिक्षण कार्यक्रम संस्कार शाळा कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केला आहे? इथे आता ऑप्शन काय दिले तर आसाम, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा. काय दिले तर इथे ऑप्शन? आसाम, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा. तर कोणत्या राज्याने केलेला आहे? हे आसाम या राज्याने केलेलं आहे. लक्षात असू द्या, 4 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी असलेल्या मूल्यधारित शिक्षणाचा कार्यक्रम संस्कार शाळा आसाम या राज्याने सुरू केलेला आहे. ओके, चला नेक्स्ट. कोणत्या राज्य सरकारने जागतिक आरोग्य दिनानिमित्त मातृ व बाल संजीवनी मिशन आणि अनमोल 2.0 पोर्टल सुरू केले आहे? लक्षात असू द्या मित्रांनो सगळ्यांनी, कोणत्या राज्य सरकारने जागतिक आरोग्य दिन मातृ व बाल संजीवनी मिशन अनमोल, कोणतं मिशन अनमोल 2.0 पोर्टल सुरू केले आहे? कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे? बिहार आहे का याचं उत्तर? नाही. हरियाणा, बिहार नाहीये, हरियाणा नाहीये. राजस्थान आहे का? नाही. तर कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे मातृ व बाल संजीवनी मिशन आणि अनमोल 2.0 पोर्टल? मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेलं आहे. कोणतं? मध्य प्रदेश. चला नेक्स्ट. कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2025 मध्ये भू अभिलेख व्यवस्थापनासाठी भू भारती पोर्टल सुरू केले आहे? लक्षात असू द्या, कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2025 मध्ये भू अभिलेख व्यवस्थापनासाठी भू भारती पोर्टल सुरू केले आहे? आता इथं ऑप्शन काय दिलेत बघा, झारखंड, तेलंगणा, ओडिशा, राजस्थान. तर मित्रांनो झारखंड आहे का? नाही. ओडिशा आहे का? नाही. राजस्थान आहे का? उत्तर नाही. तर आपलं उत्तर आहे तेलंगणा. बरोबर. चला नेक्स्ट. जगातील पहिला, बघा लक्ष असू द्या, जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण उद्यानाचे उद्घाटन कोठे झाले आहे? जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण उद्यानाचे उद्घाटन कोठे झाले? हैदराबाद, चेन्नई, बंगळूर, कोलकाता. कुठे झाले? पटापट सांगा. तर याचं उत्तर आहे हैदराबाद. काय उत्तर आहे? हैदराबाद या ठिकाणी ऊर्जा पारेषण याचे उद्घाटन झाले आहे. चेन्नई मध्ये झाले का? नाही. बंगळूर मध्ये पण नाही, कोलकाता मध्ये पण नाही. याचं उत्तर आहे हैदराबाद मध्ये झालेलं आहे. चला नेक्स्ट. छत्तीसगड मधील विजापूर येथे अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या दहशतवादी विरोधी कारवाईचे नाव काय? बघा लक्षात असू द्या, छत्तीसगड मधील विजापूर येथे अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या
दहशतवाद विरोधी कारवाईचे नाव काय? ऑपरेशन ग्रीन हंट, ऑपरेशन संकल्प, ऑपरेशन सूर्या, ऑपरेशन थंडर. तर आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑपरेशन संकल्प. कोणतं उत्तर आहे आपलं? ऑपरेशन संकल्प. दहशतवादी विरोधी जे करण्यात आलं होतं कारवाई, त्याचं ऑपरेशन काय नाव ठेवलं होतं? ऑपरेशन संकल्प. चला नेक्स्ट. गोमती नदी संपूर्णपणे कोणत्या राज्यातून वाहते? बघा इथे प्रश्न काय विचारलेला आहे? गोमती नदी संपूर्णपणे कोणत्या राज्यातून वाहते? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश आहे का, मध्य प्रदेश आहे का, महाराष्ट्र आहे का, बिहार आहे का? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. गोमती नदी लक्षात असू द्या. गोमती नदी संपूर्णपणे कोणत्या, संपूर्णपणे हा शब्द सगळ्यांनी लक्षात असू द्या. संपूर्णपणे कोणत्या राज्यातून वाहते? उत्तर प्रदेश मधून वाहते. मध्य प्रदेशाचं उत्तर आहे का? नाही. महाराष्ट्र नाही. बिहार नाही. तर म्हणून याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. आणि मित्रांनो असेच IMP क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवरती न्यायालयीन भरतीविषयी तुम्ही जर बघणार तर आपल्या चॅनलवरती सगळे IMP क्वेश्चनच आहेत न्यायालयीन भरतीविषयी. म्हणून मी नेहमी सर्वांना एकच सांगतोय की तुम्हाला शिपाई बराबर, त्याच्यानंतर लिपिक बराबर, त्याच्यानंतर ड्रायव्हर पदासाठी ड्रायव्हर. बघा आता जे आपण प्रश्न घेतलेत असेच याच्याहून जास्त जे IMP प्रश्न पेपरला येतील, कारण की आपण अनालिसिस केलेले आहे पेपरचं 2018 ते 2025 पर्यंत आपण सगळं अनालिसिस केलेलं आहे पेपरचं टोटल, की बाबा 100% हे असे प्रश्न उतरतील. किती? 100% म्हणजे 101% प्रश्न उतरतील. म्हणून असे सर्व आपण IMP क्वेश्चन पेपर बनवलेले आहेत. आणि जर तुम्ही शिपाईचा पेपर घेतला तर तुमचा 300 मार्काचा सराव होतो. सॉरी 300 प्रश्नाचा सराव. लिपिकचं जर प्रश्नपत्रिका बघितलं तर 900 प्रश्नाचा तुमचा सराव होतो बराबर. त्याच्यानंतर ड्रायव्हरचा किती? 200 प्रश्नांचा सराव होतो. हे लक्षात असू द्या प्रश्न बराबर. सगळ्यांनी लक्षात असू द्या. मेन म्हणजे 900 प्रश्नांचा तुमचा सराव आणि इकडे 300 प्रश्नांचा तुमचा सराव. आणि हे सगळे तुम्हाला आपला ऍप नाही ना, अकॅडमी नाहीये, म्हणून विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. सगळे तुम्हाला व्हॉट्सअपवर PDF भेटणार आहेत. त्याच्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही 1000 वेळा जरी बघितलं आणि प्रिंट काढून तुम्ही अभ्यास जेवढा जास्त कराल तेवढे तुमचे पेपरमध्ये मार्क चान्सेस 100% जास्त आहेत की बाबा. आणि असे आपण प्रश्न काढले तर जे आता तुम्ही लेक्चर मध्ये बघता याच्याहून जास्त जे IMP प्रश्न येतील 2018 ते 2025 पर्यंत सगळे अनालिसिस करून आपण सगळे प्रश्न काढलेले आहेत. म्हणून सर्वांना एकच सांगतो, टेलिग्राम चॅनलवरती सगळी माहिती टाकलेली आहे. सगळी माहिती बघा आणि तुम्ही मला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे. व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रश्नपत्रिका पाहिजेत असतील तर. त्या सर्व प्रश्नपत्रिका 10 प्रश्नपत्रिका आहेत. शिपाईच्या 10 प्रश्नपत्रिका म्हणजे 300 प्रश्नाचा सराव, लिपिकच्या 10 प्रश्नपत्रिका म्हणजे 900 प्रश्नांचा सराव आणि ड्रायव्हरच्या 10 प्रश्नपत्रिका म्हणजे 200 प्रश्नांचा सराव. जो पेपर पॅटर्न असतो त्याच प्रश्नपत्रिका आहेत. शिपाईचा 30 मार्काचा पेपर असतो तो 30 मार्काचे सर्व प्रश्नपत्रिका आहेत. लिपिकच्या पण 90 मार्काचे सर्व प्रश्नपत्रिका आहेत आणि ड्रायव्हरच्या पण सर्व 20 मार्काचा पेपर असतो तो 20 मार्काच्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत. म्हणून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू.